हाय हॅलो नमस्कार. मी पुन्हा स्वागत करते तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळचे 4:30 वाजले आणि मला इथं वरती आले तर मी टेरेस झाडायचं मला. तर चला मग ब्लॉगची सुरुवात काहीतरी इथूनच करू. तर आता मॉलमध्ये जास्त काही चार्जिंग नाही आहे, तर मला थोडंफार शूट करून घेते आणि मग थोड्या वेळ चार्जिंग लावते, मग परत शूट करायला घेते. तर चला मग तुम्हाला दाखवते. तर मी नाही तर सगळं टेरेस वगैरे झाडून घेतलं. आता कितीकच झाडांना तरी लेकरं सकाळपर्यंत सगळं धिंगाणा घालून देतात, म्हणजे पतंगी तर गोडवाला येतात ना, तर सगळे तेच करून देतात. तर चला मला आशू ते खेळते ना, त्यासाठी सगळं झाडून घेते. तर आता आशू पण उठली असेल. तर चला मग मला आहे ना आज झोप नव्हती लागली, झोपायचे प्रयत्न केले होते पण तरी काय झोप नव्हती लागत. तब्येत थोडी बरी नाही वाटत माझी. तर चला सुद्धा काय नाही, नंतर आशूला दाखवते तुम्हाला. तर आशू पण झोपेतून उठली आणि हे बघा बरं, आशूला काहीतरी असं असते, म्हणजे झोपेतून उठले सारखे ते बसायचे प्रयत्न करते इथं याच्यावर. का बाबा उठलं मम्मा? आशू उठलं का पाहिजे तू? काय बोलते? काढू का तुला झोपेतून? आता आशू झोपेतून उठली आणि ती काय बोलते ना, तिची भाषा मला काय समजत नाही, पण तिचं तेवढंच म्हणणं असेल, तू काढ बरं मम्मी मला झोपेतून. आता संध्याकाळचे 6 वाजत आले, झाली पाहते कशी रडाली काढासाठी. काय रे तुला? मी काढत नाही, मला काय मारायचंय. जरा असं काय बोललं ना तर लगेच रडायला सुरू होती. फक्त तिला बोलायचंय. आता तिला फक्त 1 वर्ष झालीये, तर तिला हर एक गोष्टी किती समजते. चला तोपर्यंत मला आता जे घरातले काम आहे ते पण करून घेते. लाईट नाही आहे संध्याकाळची, काय मी ती संध्याकाळची पारीच खाऊन जाते ही लाईट. तर भांडे घासायचे, सगळं झाडून गुळू मारायचंय, ते पण पटकन मारून घेते. हिला काढते, हिला फ्रेश वगैरे करते. मग ना आशूचा इथं आवरून घेतलंय. आता आवरल्याच्या नंतर आहे ना काहीतरी असं खेळणं चालू आहे. चला मला तिचं आवरून घेतलंय, आता मी पण माझं आवरून घेते. मी संध्याकाळचा ना माझं पटकन आवरून घेते, स्वयंपाक पाणी करायचे. लाईट पण आली मला. चला मला आता लवकर हे करायचंय काम, तर ते करते. आता दिसते का बरोबर? 1 मिनिट. असं हां आता बरं आहे. काय माका तर मला आहे ना जास्त काय आवडत नाही, असं आपलं साधं सिंपल आवडते, जास्त काही नाही मला. नॉर्मल टिकली, सिंदूर, पावडर तेवढंच आवडते. केस पण खूप गळा लागले माझे. त्यामुळे डिलिव्हरी झालीपासून आहे ना, तर म्हणजे डिलिव्हरी झाली ना तेव्हा आहे ना खूप जास्त केस गळत होते, पण आता तरी थोडेफार कमी झाले पहिलेपेक्षा, पण तरी गळतात. काहीतरी कण लागेल तुमचा केसाचा, अशी तुम्ही टाकली सुंच ना. आता सगळे खालचे जे केस आहे ना सगळं उचलून घ्यायचे मला. चला मग आवरून घेतलं माझा. नॉर्मल असा काहीतरी सिंपल साधा आहे, जास्त काही नाही. कानात नाही, हातात नाही, मला जास्त काही आवडत नाही. आता सिंपल साधा राहायला आवडते, पहिलेपासून आवडते, आता नाही, सुरुवातपासून मला तसंच आवडतं राहायला, एकदम सिंपल साधा.
जास्त मेकअप नाही, पण घरातच नॉर्मली सिम्पलच राहत असते मी. आता हे सगळे केस उचलायचे, नाही तो संध्याकाळी तर मस्त शिवायच खायचं काम आहे आम्हाला. असे पप्पा घरात आल्यानंतर केस नसतं दिसले ना बस मला बोलणार काय करून ठेवलं. तर चला मग जर रांगोळी काढायची राहिली ती काढून घेते संध्याकाळचे. कधी मध्ये काढत असते मी. काय लाशू दिसते का नाही बरोबर. आले ना बेटा रांगोळी नसेल वाटते बरोबर झाल्यावर दाखवते. रांगोळी वगैरे सगळी काढून घेतली. सिंपल साधी रांगोळी आहे. कशी वाटे नक्कीच सांगा. आणि हा अशी बघा आले दारासमोर रांगोळी विचकायला. काय रांगोळी विचकू नका ना. इथे ना सगळे वाऱ्याने अशी म्हणजे जाते निघून. अर्धे तास राहत पण नाही. हे सगळं वारागिरा येते ना, वाऱ्याने सगळी रांगोळी म्हणजे आपण काढली ना सगळी म्हणजे हवाने जाते उडून. तरी 1-1.5 तासपर्यंत मला राहायला पाहिजे संध्याकाळच्या पारी. चला मला आता अशी पण जेव घालते. स्वयंपाक पण करायचे लवकर. स्वयंपाक करून घेते पटकन. हा मला पूर्ण घर सोडून फक्त दारासमोरच खेळायला आवडते. आता इथून आहे ना बाहेर निघायचे प्रयत्न करते ती, पण तरी मी त्याला जपून ठेवते की म्हणजे बाहेर घेऊन नको यायला. अयशू पप्पा बोल. पप्पा 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 नाही आले अजून. पप्पा बोल. पप्पा चाचा नाही पप्पा. पापा पप्पा नाही का पप्पा नाही. मला इथं कोथिंबीर वडी करायची. याच्यात मी मिरची कुटून ठेवले. हे बेसन इथं. चला मग कोथिंबीर वडी करून घेते. कढाईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलं. त्याच्यानंतर मी इथं टाकतो त्यात थोडासा जिरा आणि थोडीशी मेथी. बेटा त्याची पण चांगली भाजली आहे. त्याच्यानंतर लगेच कोथिंबीर टाकून देते. थोडंसं काहीतरी मीठ टाकते. मिक्स करून घे सगळं. बेसन टाकते याच्यात बघून एक मिनिट बेसन टाकून घेते सगळं. बेसन टाकून दिला. त्याच्यानंतर मला थोडीशी काहीतरी हळद टाकते मी आणि थोडीशी लाल मिरच पावडर आणि नॉर्मली काहीतरी कोथिंबीर वगैरे टाकलंय मीठ. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी मीठ टाकते मी याच्यात. त्यानंतर पाणी टाकते. हे सगळं घोल करून घेते मी. बेसनचा घोल बी झालाय. त्यानंतर याच्यात लगेच टाकून देते मी कोथिंबीर मध्ये आणि सगळं मिक्स करून घेते. झाकण पण 5-10 मिनिटं त्याला शिजू देते. इथं ना बेसन पण चांगलं शिजून गेलंय. तर आता मला हे सगळे प्लेटीत काढायचं आहे. तिला काढून घेते पहिले एकदा. मस्त शिजलंय. ते चला मग
कोथिंबीर वडी आहे ना मी ज्यात प्लेटीत काढली होती, मस्त तेल लावून घेतलं ना, असं सगळं हे करून घेतलं गरम असताना. आता तिचे ना बारीक बारीक पीस करायचे, त्यानंतर तिला तळून घ्यायचं. मग झाली कोथिंबीर. अशी पण थोडी रडा लागली आहे, चिडचिड करायला लागली मला. चल लवकर से पाहिजे, पटकन आवडच आहे, खूप जास्त टाईम झाला. अशी माझं बोलला नाही तर. चला मग हिला पहिले कापून घ्यायचं. हे घे हे घे. चालू कर. हा ठीक आहे. अरे घे ना लायटर. खायला बेटा हे घे. मस्त असं कापून घेतलं. आता ते एक करून काढून सगळं तळून घ्यायचंय. चला मग करा. अहो ते थोडं टाकायचं पैसे घ्या त्याचे कोण ते फाडून टाकणार नाही तर. त्याला समजते का पैसे? कागद हे बघा, हे कागद आहे, दाखव बरं त्याला पैसे समजते का नाही. अरे ते बापा बघा, त्याने कागद फाडून दिला. मला कवळती का? तुला काय समजते? नाही आज तुझी काय समजते? अहो समजते, पण हे कसं माहिती का, थोडं मोठा कागद आहे ना, त्याच्यामुळे त्याला समजायला लागलाय की कागदचे पैसे पाहिजे तिला. दमा दाटली तरी तू चाललंय तर पडते. अहो पोळशीला तशी पोळशीला बाई पैशासाठी एवढं तर पडा. मग काय, लहान लहान बच्चाला लेकराला सगळं समजते. पैसे घ्यायचे आपल्या टायमात तेवढे 500 रुपये आपल्याला पाहायला सुद्धा नव्हते भेटले का हो? का हो? आपल्या टायमात एवढे 500 रुपये पाहायला सुद्धा नव्हते भेटले ना. 500 100चे नोट दिसली नाही. इकडे चल, इकडे पाणी गिरी नको काढू. त्या मायना आपतच आणून दिली.